So next part, which is a D, reaction number D, electrophilic substitution in aromatic ethers. Aromatic ethers म्हणजे आता जी मागा घेतली मी ती आता घेतले आपण हे जस्ट एक अल्किल ग्रुपच्या जागी काय असला पाहिजे, ॲरोमॅटिक रिंग म्हणजे बेन्झीन रिंग असली पाहिजे. तर याच्यात सबस्टिट्यूशन होईल कसं, मी काय मागे बोललो तुम्हाला की जो ग्रुप बेन्झीन रिंगवर अटॅच असतो हा जो कोणता फंक्शनल ग्रुप असेल वरती अटॅच इथे, हा या रिंगला कुठे ॲक्टिवेट करतो, ही आहे ऑर्थो पोझिशन, ही आहे ऑर्थो पोझिशन, ही आहे पॅरा पोझिशन. जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी आले तर ते इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपण काय म्हणतो की त्या ऑर्थो अँड पॅरा पोझिशनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाली. दॅट्स वाय इट इज ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग कोण जो ग्रुप अटॅच आहे तो. मग आता इथर्समध्ये काय होतं लक्ष द्या, हे रफ करतो मी. इथर्समध्ये काय होतं की इथर्स कंपाऊंड काढायला कसं आहे बघा, पूर्ण मेकॅनिझम लक्ष द्या. ओ अँड आर आणि खाली बेन्झीन रिंग, इकडे खाली आहे बेन्झीन रिंग. मी इथे डबल बॉन्ड असे काढतो, हा एक डबल बॉन्ड, हा एक आणि हा एक. बघा मग आता इथरवरती कोण आहे, हा ओ आर ग्रुप आहे म्हणजे अल्कॉक्सी ग्रुप म्हणून आपण, अल्किल आणि ऑक्सी ग्रुप, अल्कॉक्सी ग्रुप. आणि आणखी एक गोष्ट मेन्शन करायची की ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात. ऑक्सिजनवरती इकडे आणि इकडे असे 2 इलेक्ट्रॉन दाखवतात, लोन पेअर 2. मग आता जर कुणी दुसरा ग्रुप याच्यावरती अटॅक करतो म्हणते, कुठला एखादा हॅलोजन म्हणा एक्स निगेटिव्ह याच्यावरती अटॅक करतो म्हणते, तर तो कुठे अटॅक करेल, तर जिथे त्याला वीकनेस मिळेल, ठीक आहे, त्या ठिकाणी तो अटॅक करेल. म्हणजे कसा बघा, हा जो ही जी एक लोन पेअर आहे ही काय करेल, अल्कॉक्सी ग्रुप इकडे रिंगला देऊन देईल. म्हणजे काय होईल, इथे काय झालं, ओ जो आहे ऑक्सिजन, हा ऑक्सिजन याची एक लोन पेअर गेल्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज येईल. एक लोन पेअर याच्याकडे आहेच, एक आर आहेच, आणि हा बॉन्ड इकडे पुढे ब्रेक होईल. म्हणजेच इथे मधात ॲरो काढा, तर इथे आला निगेटिव्ह चार्ज, इथे आला मागचा पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे हा झाला आता डबल बॉन्ड. त्यानंतर हे बॉन्ड ॲज इट इज खालचे 1 2. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये ओ लोन पेअर पॉझिटिव्ह चार्ज आर. आता पुढच्या स्ट्रक्चरमध्ये हा बॉन्ड पुढे ब्रेक होईल, कुठे इकडे. अरे शिट यार, बघा लक्ष द्या, हा बॉन्ड इकडे ब्रेक होईल. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कुठे आला आता, या ठिकाणी आला. म्हणजे इथे मागचा पॉझिटिव्ह, म्हणजे हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह, हा झाला इथे डबल बॉन्ड. इथे हा इथे डबल बॉन्ड आहेच. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये आर ओ पॉझिटिव्ह चार्ज बेन्झीन रिंगवरती, इकडे डबल बॉन्ड आहे, इकडे डबल बॉन्ड आहे. आता काय होईल, हा जो बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड इकडे ब्रेक होईल. म्हणजे ऑर्थो पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज आला या ठिकाणी. तर हा इथे दाखवायचं काम नाही आता. तर इथे आला पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी, तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आता डबल बॉन्ड, म्हणजे हा इथे झाला एक डबल बॉन्ड. इथे आला आता निगेटिव्ह चार्ज. मग याच्या पुढच्या स्ट्रक्चरमध्ये आर ओ लोन पेअर राहिली दाखवायची एक पॉझिटिव्ह चार्ज, आणि हे जे लोन पेअर घेतले हा डबल बॉन्ड राहिलाच ना काढायचा नाही, डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड. तर हा डबल बॉन्ड काय करेल, हा वापस याचा याला देऊन देईल. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज त्याचा निघून गेला. म्हणजे काय झाला, इथे पूर्ण लोन पेअर वापस दिल्यामुळे हा झाला पॉझिटिव्ह चार्ज, मागचा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथे झाला डबल बॉन्ड. आता कुठे, या ठिकाणी. हे बॉन्ड ऑलरेडी आहेतच बाकीचे. म्हणजे शिफ्टिंग फक्त पाय बॉन्डची शिफ्टिंग झाली, बाकी चार्ज ॲज इट इज राहिला. म्हणजे आता लास्ट स्ट्रक्चरमध्ये काय होईल की ॲज इट इज हे पहिलं स्ट्रक्चर तयार होईल आपलं. हे बघा,
जे होतं ते, म्हणजे ती मी आता या साईडलाच काढतो इकडे, आर ओ आणि बेन्झीन रिंग, बस झालं. तर यात तुमच्या लक्षात आलं असेल की निगेटिव्ह चार्ज कुठे कुठे आला. पहिले आला ऑर्थो पोझिशनवरती, मग आला पॅरा पोझिशनवरती, हा बघा, नंतर आला परत ऑर्थो पोझिशनवरती. कुठेही मेटा पोझिशनवरती डबल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज तुम्हाला दिसला नाही. म्हणजेच अल्कॉक्सी ग्रुप म्हणजे आर ग्रुपने काय केलं, रिंगला ऑर्थो अँड पॅरा या दोन पोझिशनवरती ॲक्टिवेट केलं. दॅट्स वाय इट इज ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. So in this type the substitution in aromatic ethers takes place. हे त्याचं मेकॅनिझम आहे. तर हे सुद्धा लिहून घ्यायचं आहे. तर टेक्स्टबुक मधलं ॲज इट इज लिहिलं तरी चालते. तर बघा, ज्या हॅलोजिनेशन रिॲक्शन बघायची आपल्याला, हे काय एक रिंगवरती काय होणार आहे सगळं, हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, म्हणजे हॅलोजन कुठेतरी इथे सबस्टिट्यूट होणार. फर्स्ट आपण बघणार हॅलोजिनेशन, दुसरी बघणार आपण फ्रिडल क्राफ्ट ज्याच्यामध्ये अल्कायलेशन होईल, तिसरी बघणार आपण म्हणजे इथे सबस्टिट्यूट होणार अगोदर पहिल्या रिॲक्शनमध्ये हॅलोजन, नंतर सबस्टिट्यूट होणार फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शनमध्ये अल्किल ग्रुप दॅट इज अल्कायलेशन, ही आजची सेकंड रिॲक्शन, ही फर्स्ट. थर्ड रिॲक्शन आपण बघणार नायट्रेशन, NO2 ग्रुप सबस्टिट्यूट होणार कशावरती, रिंगवरती. अशा आपल्या ह्या डिटेल 3 रिॲक्शन आपल्या आज आपण घेणार आहे, ज्या सगळ्या कशा आहेत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. जे सबस्टिट्यूशन कुठे होणार आहे, या रिंगवरती ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरतीच होणार आहे. ते का होतं याचं रिझन आपण आताच त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. पार्ट 1 जर प्रॉपर्टीचा तो पाहून घ्यायचा एकदा वाटलंच तर लक्ष द्या आता. तर बघा, आपण आता नेक्स्ट रिॲक्शन जी बघणार आहे ती हॅलोजिनेशन ऑफ इथर्स. ठीक आहे. तर आपण हे पहिली रिॲक्शन आहे ज्यावर आपण ॲनिसोलचं हॅलोजिनेशन करणार आहे. ठीक आहे. ॲनिसोल म्हणजेच बेन्झीन रिंगवरती मिथॉक्सी ग्रुप. ठीक आहे. मिथॉक्सी ग्रुप बेन्झीन रिंगवरती खाली आहे, इथे आता बेन्झीन रिंग असणार, बरोबर आहे. बेन्झीन रिंग सिंगल बॉन्ड ऑक्सिजन वरती CH3 ग्रुप, सो इट इज ॲनिसोल. प्लस रिॲक्टेड विथ ब्रोमीन गॅस और ब्रोमीन मॉलिक्यूल. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस नाही, इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. आता बघा, बेन्झीन रिंगवरती या ठिकाणी 2 हायड्रोजन असतात. ठीक आहे. तर हा एक हायड्रोजन जाईल ब्रोमीनसोबत आणि रिमेनिंग ब्रोमीन तिथे अटॅच होईल. तशाच प्रकारे हा झाला एक ऑर्थो प्रोडक्ट. असाच एक दुसऱ्या मॉलिक्यूलपासून याचा पॅरा प्रोडक्ट फॉर्म होईल. ठीक आहे ना. म्हणजे खालचा जो हायड्रोजन आहे हा तो अटॅच होईल एका ब्रोमीनसोबत आणि दुसरा ब्रोमीन तिथे सबस्टिट्यूट होईल. म्हणजे याचे आता 2 कंपाऊंड मिळतील. बघा, हा एक भेटला पॅराब्रोमो ऑर्थोब्रोमो ॲनिसोल आणि प्लस दुसरा कंपाऊंड तोच सेम बेन्झीन रिंग OCH3 आणि त्याच्या पॅरा पोझिशनवरती बघा हा ब्रोमीन अटॅच. सो इट इज पॅराब्रोमो ॲनिसोल. ठीक आहे. तर हे मिक्सचर मिळालं आपल्याला ऑन हॅलोजिनेशन. तर बघा, पॅरा कंपाऊंड कधीही काय असतो, मेजर, आणि जो ऑर्थो प्रोडक्ट हा मायनर लिहून टाकायचा खाली. ठीक आहे. तर मॅटर तुम्ही हेच लिहू शकता. व्हेन ॲनिसोल इज ट्रीटेड विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड gives formation of mixture of orthobromo anisole and parabromo anisole, where parabromo anisole is a major product. ठीक आहे. तो जो मिथॉक्सी ग्रुप आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशन या 2 पोझिशनवरतीच काय होते, सबस्टिट्यूशन होते. सो इट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. बघा, ब्रोमीन एक ऑर्थो पोझिशनवर आहे आणि एक पॅरा पोझिशनवरती आहे. तर बघा, आता त्या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊ आपण वाटल्यास याचं. हा सिंपल आहे. ॲनिसोल when treated with bromine gas in presence of acetic acid CH3COOH gives formation of 2 product anisole, to which bromine atom attached to
ऑर्थो पोझिशन, बघा ऑर्थो पोझिशनवरती ब्रोमिन ॲटम. आणि अनदर प्रोडक्ट ॲनिसोल टू विच ब्रोमिन ॲटम अटॅच टू ॲट पॅरा पोझिशन. सो फर्स्ट कंपाऊंड विच इज ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल, आणि जो दुसरा आहे तो नेक्स्ट पॅरा ब्रोमो ॲनिसोल. ठीक आहे, तर हे आपण त्याचं रिवाईज केलं रिॲक्शनला एकदा परत. ॲज युज्युअल ऑर्थो प्रोडक्ट मायनर आणि पॅरा प्रोडक्ट हा मेजर लिहायचा. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. मग आता फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन जिथे कुठे आपण शिकल्या या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काय झालं, अल्कायलेशन ऑर असायलेशन. मग अल्कायलेशन म्हटलं तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, ॲडिशन ऑफ अल्किल ग्रुप. सो या रिॲक्शनला ऑरमध्ये तुम्ही अल्कायलेशन लिहू शकता. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन और त्याला अल्कायलेशन म्हणू शकता तुम्ही. किंवा फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन म्हणतात बऱ्याच वेळा, किंवा असायलेशन. बघा काय होईल, वेन ॲनिसोल इज ट्रीटेड विथ, ॲनिसोल म्हणजे तोच लास्ट प्रोडक्ट, ट्रीटेड विथ अल्किल हलाइड म्हणजे आर बॉन्ड एक्स. वेन ॲनिसोल इज ट्रीटेड विथ अल्किल हलाइड इट गिव्स फॉर्मेशन ऑफ CH3 सबस्टिट्यूटेड कंपाऊंड म्हणजे अल्किल सबस्टिट्यूटेड कंपाऊंड. म्हणजे आपण CH3 जर ॲड झाला तर त्याला टोल्यून म्हणू बेन्झीन रिंगवरती. सो हा मिथॉक्सी टोल्यून, मग ऑर्थोमिथॉक्सी आणि पॅरामिथॉक्सी सो इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 म्हणजे विदाउट वॉटर कंटेंट ॲल्युमिनियम क्लोराईड गिव्स फॉर्मेशन ऑफ, काय बोललो मी, टोल्यून सबस्टिट्यूटेड कंपाऊंड म्हणजे बेन्झीन रिंग ज्याच्यावरती CH3 सबस्टिट्यूट झाला त्यामुळे हा मेजर फंक्शनल ग्रुप झाला आता टोल्यून. मग टोल्यूनवरती मिथॉक्सी ग्रुप काय होईल, सबस्टिट्यूट होईल, म्हणजे तो झाला मिथॉक्सी टोल्यून. मग ऑर्थोवरती असेल तर ऑर्थोमिथॉक्सी आणि पॅरावरती असेल तर पॅरामिथॉक्सी टोल्यून. आता रिॲक्शनमध्ये तुम्हाला ते समजेलच. परत आपण या पेजकडे वाटल्यास तर नंतर बघा. तर रिॲक्शनमध्ये काढा आता तुम्ही ॲनिसोल OCH3 आणि त्याला खाली अटॅच असेल बेन्झीन रिंग, बरोबर आहे. इट इज अ सिम्पली ॲनिसोल वेन प्लस रिॲक्ट्स विथ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3, अनहायड्रस AlCl3. आता इथे अल्किल हलाइड काढायला लागेल आपल्याला. घ्या एखादा मिथाईल घेतला आपण क्लोराईड CH3Cl घेऊ, मिथाईल क्लोराईड. आता ऑर्थो पोझिशनवरचा हा हायड्रोजन, पॅरा पोझिशनचा दुसरा हायड्रोजन, काय होईल, एक कंपाऊंड मिळेल आपल्याला, तो HCl सोबत कंबाईन होईल आणि हा मिथिल ग्रुप इथे सबस्टिट्यूट होईल. आणि तसाच दुसरा कंपाऊंड आपल्याला पॅरा पोझिशनवर मिळेल. तर बघा फर्स्ट काय होईल, मग CH3O बेन्झीन रिंग आणि याच्या बघा ऑर्थो पोझिशनवरती हा CH3 म्हणजे मिथाईल ग्रुप सबस्टिट्यूट झाला. ठीक आहे, तर दुसरा हा झाला टोल्यून, CH3 आणि बेन्झीन रिंग हा मेजर फंक्शनल ग्रुप झाला आता टोल्यून. आणि या टोल्यूनला अटॅच आहे कुठे बघा फर्स्ट आणि सेकंड पोझिशन म्हणजे त्याच्या ऑर्थो पोझिशनवरती मिथ आणि ऑक्सी ग्रुप, हा गोल राऊंडमध्ये घेतला आपण, मिथॉक्सी ग्रुप. सो हा झाला सेकंड नंबरवर असलेला मिथ ऑक्सी असा हा टोल्यून. सो 2 मिथॉक्सी टोल्यून बघा, म्हणजे आपला ॲनिसोल राहिला बाजूला. आणि तसाच दुसरा कंपाऊंड आता CH3O आणि बेन्झीन रिंग आणि याच्या पॅरा पोझिशनवरती असेल CH3 सबस्टिट्यूट. आता बघा इथून किती नंबरवर मिथॉक्सी ग्रुप आहे बघा, CH3 पासून हा टोल्यून झाला 1, 2, 3 आणि 4. फोर्थ पोझिशनवरती आहे हा मिथॉक्सी ग्रुप CH3O. सो इट इज 4 मिथॉक्सी टोल्यून, 4 मिथॉक्सी टोल्यून. ठीक आहे, तर हे झालं इथे अल्कायलेशन. आणि नेहमीसारखाच जो पॅरा पोझिशनवर सबस्टिट्यूशन झालं तो मेजर प्रोडक्ट आणि बाकीचा ऑर्थोवरचा हा मायनर प्रोडक्ट. ठीक आहे, इट इज अ ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग कंपाऊंड, मिथॉक्सी कंपाऊंड. दिस इज अ सिम्पल अल्कायलेशन. दिस रिॲक्शन इज गिवन बाय द सायंटिस्ट फ्रिडल क्राफ्ट. दॅट्स वाय इट इज नेम्ड ॲज फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. ठीक आहे, तर असंच असायलेशन पण आहे, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, ज्यामध्ये ॲसिटिल क्लोराईडसोबत रिॲक्शन झाल्यावरती आपल्याला हा जो CH3 इथे सबस्टिट्यूट केला आपण त्या ठिकाणी CH3C डबल बॉन्ड O हा ग्रुप आपल्याला सबस्टिट्यूट झालेला मिळतो आणि एक फर्दर नेक्स्ट कंपाऊंड मिळेल. ठीक आहे, तर तो सुद्धा आपण आता पाहू. तर याचं मॅटर पण काय होईल वरच्या रिॲक्शनचंच, ॲनिसोल ट्रीटेड विथ
मिथाइल क्लोराइड in presence of anhydrous aluminum chloride gives formation of mixture of 2-methoxytoluene and 4-methoxytoluene. ठीक आहे. When anisole is treated with alkyl halides, आपण एक्झाम्पल घेतलं मिथिल क्लोराईड, हे जनरल झालं. in presence of अनहायड्रस AlCl3. आता अल्किल हायड आपण काय घेतला होता, CH3Cl, तर इथे जनरलच्या जागी तुम्ही अल्किल हायडच्या जागी मिथिल क्लोराईड टाकू शकता. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 गिव्स फॉर्मेशन ऑफ मिथॉक्सिटोल्यून. आता आपण तिथे दोन कंपाऊंड भेटले आपल्याला, इथे मिथॉक्सी लिहिला आपण, मिथॉक्सी तिथे लिहू शकता तुम्ही 2-methoxytoluene आणि 4-methoxytoluene या मिथॉक्सिटोल्यूनच्या जागी. ठीक आहे. सिम्पली हे काय झालं आता, अल्कायलेशन. CH3 हा झाला अल्कायलेशन. आता आपण नेक्स्ट पाहणार ते असायलेशन, जे मी बोललो ते असं आहे. CH3C डबल बॉन्ड OCl हा झाला ॲसिटिल क्लोराईड. तर या Clच्या जागी आता हा Cl इथे ब्रेक होईल आणि हा जो राऊंडमध्ये लिहिला मी आता CH3C डबल बॉन्ड O हा ग्रुप इथे सबस्टिट्यूट होईल. ठीक आहे. तर बघूया आता आपण ही रिॲक्शन. तर आपल्याला आता परत घ्यावं लागेल ॲनिसोल, याला म्हणू आपण ॲडिशन ऑफ असाइल ग्रुप. अल्कायलेशनच्या नेक्स्ट असायलेशन. ठीक आहे. तर घ्या ॲनिसोल OCH3 बेन्झीन रिंग. ठीक आहे. इट इज अन सिम्पल ॲनिसोल वेन ट्रीटेड विथ ॲसिटिल क्लोराईड. वेन ट्रीटेड विथ ॲसिटिल क्लोराईड म्हणजे काय कंपाऊंड होईल तो आता बघा, CH3C डबल बॉन्ड OCl हा झाला ॲसिटिल क्लोराईड. आता ठीक आहे, याचा जो क्लोरीन आहे आणि ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरचा एक एक हायड्रोजन बघा, हिडन हायड्रोजन आपण दाखवू त्याला अगोदर. याचे पण दोन कंपाऊंड ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती पॅरा कंपाऊंड मिळतील आपल्याला. OCH3 बेन्झीन रिंग आणि ऑर्थो पोझिशनवरती C डबल बॉन्ड O आणि CH3 बघा असा कार्बन तो, आणि तो हिडन हायड्रोजन क्लोरीनसोबत अटॅच होईल आणि जो एक कार्बन क्लोरीनचा तो बेन्झीन रिंगला अटॅच होईल ऑर्थो पोझिशनवरती. C डबल बॉन्ड O आणि CH3 हा झाला असाइल कंपाऊंडची ॲडिशन, ही जर ऑर्थो पोझिशनवरती. तसाच बघा, एक मिनिट चुकलं आहे, एक मिनिट. OCH3 आणि राईट साईडला घ्या आता OCH3O खाली बेन्झीन रिंग आणि याच्या पॅरा पोझिशनवरती घ्या आता C डबल बॉन्ड O आणि CH3. असाइल ग्रुप अटॅच झाला तर कुठे, पॅरा पोझिशनवरती बघा. हा झाला मेजर कंपाऊंड, इकडला झाला मायनर कंपाऊंड. ठीक आहे. तर याला नॉमिनक्लेचर द्यायचं झालं तर आपण देऊ शकतो. कार्बनच्या एका साईडला पूर्ण एक बेन्झीन रिंग कंटेंट मिथॉक्सी ग्रुप वरच्या साईडला बघा हा, आणि दुसऱ्या साईडला फक्त CH3. तर आपण याचं नॉमिनक्लेचर मी तुम्हाला लिहून देतो खाली, बघून घ्या. तर फोर्थ पोझिशनवरती काय, मिथॉक्सी ॲसिटोफिनॉन, 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनॉन. आता ॲसिटोफिनॉन का, कारण C डबल बॉन्ड Oच्या वरच्या बाजूला बेन्झीन रिंग आणि तेच इकडे बघा लेफ्ट साईडला 2-मिथॉक्सी ॲसिटोफिनॉन, कारण सेकंड पोझिशनवर मिथॉक्सी ग्रुप आहे ॲसिटोनच्या. सो इट इज सिम्पली ॲसिटोफिनॉन. C डबल बॉन्ड O एका साईडला बेन्झीन रिंग, एका साईडला CH3. 2-मिथॉक्सी ॲसिटोफिनॉन, 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनॉन हा झाला ॲसिटोफिनॉन. ॲसिटोफिनॉन बघा, ॲसिटो आणि फिनॉन, कार्बन आणि डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला, एका साईडला CH3 एका साईडला बेन्झीन रिंग. तर एवढ्या कंपाऊंडला जो येलो राऊंड आहे त्याला म्हणायचं ॲसिटोफिनॉन आणि त्याच्या फोर्थ पोझिशनवरती मिथॉक्सी आहे म्हणून 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनॉन. वन टू थ्री 4 बघा, फोर्थ पोझिशनवरती कोण आहे, मिथॉक्सी ग्रुप, म्हणून काय म्हटलं मी त्याला 4-मिथॉक्सी आहे की नाही, ॲसिटोफिनॉनच्या फोर्थ पोझिशनवरती. आणि तेच तो सेकंड पोझिशनवरती आहे बघा हा इकडे 2-मिथॉक्सी. सो हा झाला 2-मिथॉक्सी ॲसिटोफिनॉन. ज्यांना कन्फ्युजन असेल त्यांच्यासाठी. तर आता थर्ड रिॲक्शन आपण बघू, जी म्हणजेच
nitration of anisole or nitration on ethers. When anisole is treated with concentrated nitric acid, that is HNO3. When anisole is treated with concentrated HNO3 on nitration म्हणजे addition of NO2 group on nitration gives formation of ऑर्थोनायट्रोॲनिसोल अँड पॅरानायट्रोॲनिसोल. बघा इथे पण काय होईल की एक नायट्रो ग्रुप जो ॲड होईल तो ऑर्थो पोझिशनवरती होईल आणि दुसरा जो होईल तो पॅरा पोझिशनवरती. बघूया बघा OCH3 आणि बेन्झिन रिंग आणि या ठिकाणी प्लस HNO3 कॉन्सन्ट्रेटेड. तर आपण त्या HNO3ला असं लिहू शकतो बघा कॉन्सन्ट्रेटेड HNO3. तर याला मी असं लिहितो HONO2 बघा HNO3 हा पण आहे रेड एकच आहे. सो आता ऑर्थो पोझिशनवरचा हायड्रोजन या OH सोबत कंबाईन होईल आणि देईल H2 मॉलिक्युल बाहेर आणि नायट्रो ग्रुप तिथे सबस्टिट्यूट होईल. तर काय मिळेल आपल्याला एक मिळेल कंपाऊंड OCH3 आणि बेन्झिन रिंग ज्यावरती ऑर्थो पोझिशनवर सबस्टिट्यूट असेल NO2 ग्रुप. ठीक आहे. तेच आपल्याला दुसरा मिळेल OCH3 बेन्झिन रिंग आणि ज्याच्या पॅरा पोझिशनवर असेल NO2 ग्रुप नायट्रो ग्रुप. सो इट इज पहिला असेल ऑर्थो नायट्रो ॲनिसोल आणि दुसरा असेल पॅरा नायट्रोसो ॲनिसोल. ठीक आहे. ऑर्थो अँड पॅरा आणि त्याला IUPAC मध्ये तुम्ही लिहू शकता 2 मिथॉक्सी नायट्रोबेन्झिन आणि 2 नायट्रो ॲनिसोल आणि 4 नायट्रो ॲनिसोल असं म्हणत आहे. त्याला नायट्रोबेन्झिन आपण मेन कंपाऊंड घेतला तरी चालते. IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये नायट्रोबेन्झिनला मिथॉक्सी कंपाऊंड, एकाला 2 मिथॉक्सी नायट्रोबेन्झिन 4 मिथॉक्सी नायट्रोबेन्झिन असं नॉमेनक्लेचर केलं तरीही चालतं. जर नायट्रो कंपाऊंड तुम्ही मेजर घेतला कन्सिडरेशनमध्ये चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तर हे होतं नायट्रेशन ऑफ इथर्स ज्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं ॲनिसोलचं केलं नायट्रेशन. ठीक आहे. त्यामध्ये सुद्धा 2 कंपाऊंड मिळाले आपल्याला, ऑर्थो सबस्टिट्यूटेड नायट्रो कंपाऊंड आणि पॅरा सबस्टिट्यूटेड नायट्रो कंपाऊंड. ठीक आहे. तर हे होते आपल्या आतापर्यंतच्या 3 रिॲक्शन. ठीक आहे. त्यामध्ये पहिली घेतली आपण हॅलोजिनेशन, दुसरी घेतली आपण अल्कायलेशन, त्यातच घेतली असायलेशन आणि ही थर्ड रिॲक्शन घेतली आपण नायट्रेशन. ठीक आहे. तर ह्या होत्या आपल्या मेजर 3 केमिकल रिॲक्शन्स ऑफ इथर्स. तर बाकीचा पोर्शन जो आहे तो आहे आता आपला युजेस ऑफ अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर्स. ते आपण आता हळूहळू पाहू. तर बघूया युजेस. सो युजेस ऑफ अल्कोहोल पहिले पाहू आपण अगोदर. सगळ्यात फर्स्ट पहिला युजेस आपण लिहू याच्यामध्ये. अल्कोहोल तुम्हाला माहीत आहे आता बऱ्याच ठिकाणी यूज होतं. नंबर 1 CH3OH. आता पहिला अल्कोहोल आहे कोण आहे हा मिथॅनॉल. CH3OH मिथॅनॉल इज यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट. कुठे इन पेंट्स, त्यानंतर काय म्हणतो आपण ते वार्निशेस. मिथॅनॉल इज यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट इन पेंट अँड वार्निशेस. त्यानंतर सेकंड यूज याचा लिहा. बरेच युजेस आहेत बरं याचे खूप सारे, पण कोणते 2 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तो अति सेकंड युजेस बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल इंकमध्ये इथेनॉल वापरतात. त्यानंतर आता सॅनिटायझर आजकाल पाहिलं असेल तुम्ही. तर इथेनॉल इज यूज्ड, इथेनॉल म्हणजे C2H5OH इज यूज्ड ॲज अँटी फ्रीजिंग एजंट. अँटी फ्रीजिंग एजंट म्हणजेच एखादा कंपाऊंड जर अँटी फ्रीजिंग एजंट एखादा कंपाऊंड जर का कुठे फ्रीज होत असेल तर अँटी फ्रीजिंग एजंट इन रेडिएटर्स ऑफ व्हेकल्स. बघा गाड्या ज्या हीट होतात, इंजिन हीट होतात, त्याला कूल करायचं काम करतात कोण, हे कूलंट जे त्याच्यामध्ये रेडिएटरमध्ये भरलेले असतात. आता एखाद्या जर बर्फाळ प्रदेशात गाडी गेली तर ते कूलंट जे आहे ते फ्रीज न हो म्हणजेच ते गाडी चालू होणार नाही. त्यासाठी ते लिक्विड -डिग्री टेम्परेचरलाही फ्रीज होत नाही, त्याचा बर्फ तयार होत नाही. तर हे न होऊ द्याचं काम रेडिएटरमध्ये
इथेनॉल करतो, त्यामध्ये इथेनॉल मिक्स केलं की ते फ्रीज होऊच देत नाही त्या लिक्विडला. सो इट इज यूज्ड ॲज अ अँटी फ्रीजिंग एजंट. आणि आजकाल इथेनॉलचा सगळ्यात जास्त यूज तुम्हालाही माहीत आहे, जो करून आलो आपण ॲज अ सॅनिटायझर म्हणून, बरोबर आहे. तर असं ॲज अ म्हणजे डिसइन्फेक्टंट म्हणून त्याचा यूज होऊ शकतो, ठीक आहे. आणि सॉल्व्हंट म्हणून बऱ्याच ठिकाणी इथेनॉल वापरलं जातं. आता पेनाची शाई जरी म्हटलं आपण व्हाईट बोर्डची, तर ती त्यामध्ये मेजर कंपाऊंड इथेनॉल असतो. आणि इथेनॉलचे तसे खूप सारे युजेस आहेत. तर कुठलेही 2 युजेस तुम्हाला आता इथे लक्षात ठेवायचे आहेत. तर नेक्स्ट यूज बघू आपण आता इथर्स. आता तुम्हाला माहीत असेल काही टाचे वगैरे पडले की काय करतात, तिथे ॲनास्थेटिक इंजेक्शन देतात, लोकल ॲनेस्थेशिया. म्हणजे जाणवत नाही काही जखम झाली किंवा काही ऑपरेशन करायचं असलं ते लोकल ॲनेस्थेशिया. तर सगळ्यात मेजर यूज आहे इथरचा कुठला, आपला डायमिथाइल इथर किंवा डायइथाइल इथर इज यूज्ड ॲज लोकल ॲनेस्थेटिक, मेजर ॲनेस्थेटिक म्हणून वापरला जातो. तर आपण तोच एक यूजेस इथे फर्स्ट मेन्शन करूया. इथर्स आर यूज्ड ॲज ॲनेस्थेटिक्स. नंबर 1 बघा, डायइथिल इथर म्हणजे ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला C2H5 C2H5. डायइथिल इथर इज यूज्ड ॲज अ ॲनेस्थेटिक. डायइथिल इथर इज यूज्ड ॲज ॲनेस्थेटिक, ठीक आहे. सर्जरीमध्ये म्हणा किंवा कुठे एखादा पेशंटचा सोबत दात काढायचा आहे, तर दात दुखतो आहे, तर दाताच्या अगोदर ते काय करतात, त्याला इंजेक्शन देऊन बधीर करतो आपण म्हणतो, तर ते हे लोकल ॲनेस्थेटिक असतं इथर्स. सेकंड यूज, इट इज यूज ॲज अ सॉल्व्हंट. आता कुठे आपण बऱ्याच रिॲक्शन बघितल्या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या. सो इट इज यूज एज सॉल्व्हंट इन अ ग्रिग्नार्ड रिएजंट. कुठे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन बघितली आपण, त्या ॲरोवरती काय लिहितो इथर. सो इथर सॉल्व्हंट यूज्ड इन अ ग्रिग्नार्ड रिएजंट, ठीक आहे. आणि थर्ड आहे युजेस ऑफ फिनॉल. फिनॉल तर सगळ्यांनाच माहीत आहे. नंबर 1 डिसइन्फेक्टंट म्हणून फिनॉलचं फार मोठं काम आहे. मग त्यामध्ये फ्लोअर क्लीनर, बाथरूम क्लीनर, अशा बऱ्याच गोष्टी. सो इट इज यूज्ड इन अ प्रिपरेशन ऑफ फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड म्हणजेच काय, C+O, ज्याच्या दोन्ही साईडला एक हायड्रोजन, C+O आणि दोन्ही साईडला एक हायड्रोजन, फॉर्माल्डिहाइड. हे स्पेसिमन्स लॅबमध्ये ठेवायसाठी कामात येतं. आणि बॅकेलाईटच्या फॉर्मेशनमध्ये सुद्धा फिनॉल वापरलं जातं. यूज इन प्रिपरेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ बॅकेलाईट, ठीक आहे. अँड ऑल्सो इट इज यूज्ड ॲज अँटीसेप्टिक. फिनॉल म्हणजे डेटॉल वगैरे सारख्या लिक्विडमध्ये फिनॉलिक कंपाऊंड आहेत, ते सगळे अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं, ठीक आहे. त्यानंतर फ्लोअर क्लीनर, रूम क्लीनर, रूम फ्रेशनरमध्ये, त्यानंतर डिओड्रंटमध्ये मेजर लिक्विड म्हणून फिनॉल वापरलं जातं डिओड्रंटमध्ये. त्यानंतर फ्लोअर क्लीनर, त्यानंतर माउथ फ्रेशनर्समध्ये, सगळ्याच ठिकाणी काय वापरलं जातं, फिनॉल. रूम फ्रेशनर, डिओड्रंट, माउथ फ्रेशनर, त्यानंतर बऱ्याच लोशनमध्ये, फ्लोअर क्लीनरमध्ये, ठीक आहे, किंवा बाथरूम फ्लोअर क्लीनर याच्यामध्ये पण सुद्धा वापरलं जातं, ठीक आहे, फिनॉल किंवा त्याचे फिनॉलिक सब कंपाऊंड्स. तर हे सगळे आहेत युजेस. मॅक्झिमम ठिकाणी फक्त 2 युजेस लिहायला सांगतात. जास्त तुम्ही लिहून घेतले आपल्या टेक्स्टबुकमधून ॲज इट इज दिलेल्या टेक्स्टबुकमध्ये नोट्समध्ये लिहून घ्यायचे आहेत, ठीक आहे. तर हे होतं सगळं ऑल अबाउट द रिमेनिंग 3 रिॲक्शन्स ऑफ इथर्स अँड युजेस ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. चॅप्टर इज